किती स्त्रियांनी गर्भाशयाच्या पिशव्या तुमच्या नात्यातल्या काढलेल्या होत्या ते सांगत. पहिल्यांदा म्हणजे मी आजी सोबत लहानपणापासून राहत होतो आणि आजीची म्हणजे मी साधारणतः 8वी-9वी असताना आजीची पिशवी काढलेली वयाच्या 45-46 दरम्यान. माझ्या नातेवाईकांपैकी मी जो सर्वे केला त्या 37 स्त्रिया ते ऑलमोस्ट त्या सगळ्या जवळचे आमचे नातेवाईक पण. कष्टाच्या मजुरीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्या गर्भाशयाची पिशवी सुद्धा काढून टाकायचा प्रसंग येतो. आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचं दुःख आणि काही हजारो लाखो स्त्रिया सुद्धा कसं जीवन जगतात. विशेषतः ऊसतोड कामगार जे बीड मधून पश्चिम महाराष्ट्रात येतात, आपल्या कामामध्ये रोजच्या कष्टाच्या मजुरीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्या गर्भाशयाची पिशवी सुद्धा काढून टाकायचा प्रसंग येतो. तर अशा कुटुंबातून आलेला आमचा हा लेखक मित्र ज्ञानेश जाधवर यांनी ऊस नावाची कादंबरी लिहिलेली आहे आणि मी सांगितलेले हे जळजळीत अनुभव त्याच्याच घरचे आहेत, ते त्याच्या तोंडून ऐका. नमस्कार. पत्रकारितेचा जेव्हा मी कोर्स केला आणि मी माझं बॅकग्राऊंड पाठीमागं वळून बघितलं तेव्हा मला असं वाटलं की आपण जे अनुभवतोय किंवा आपण जे जगतोय त्या विषयावरती लिहिलं पाहिजे. त्या अनुषंगानं मग मी पहिलं जे लिखाण आहे ते ऊसतोड कामगार, त्यांची मुलं आणि त्यांचं शिक्षण, त्या प्रत्येक टप्प्यावरती काय होतं ही यसन ही कादंबरी लिहिली. 13, 14, 15 वर्षाची जे पाळी त्या दरम्यान जी सुरू झालेली असते, 20व्या वर्षापर्यंत त्यांना 2-2 मुलं होतात आणि एकदा मुलं झाली की परत असं वाटतं की ह्या पिशवीचं काय काम आहे, म्हणून पिशवी काढण्याकडे कसं सुरुवात होते. गर्भाशयाची जी पिशवी आहे ना, ते जेव्हा मी हा सर्वे केला साधारणतः 73 स्त्रियांच्या मी फील्डवर जाऊन म्हणजे तिथं लोकांमध्ये जाऊन मुलाखती घेतल्या, परत डॉक्टरांशी बोललो, तेव्हा असं लक्षात आलं की याला फक्त साखर कारखाना किंवा इतर घटक जबाबदार नसून त्याला त्यांचं जे अज्ञान आहे त्याचबरोबर जगण्यासाठी जे लागणारे पैसे आहेत ते 4 दिवस जे काम आहे ना खाडं पडतं पाळीचं, त्या दरम्यान असं महिन्यामधून साधारणतः प्रत्येक महिन्यामध्ये आणि कारखान्यावर ते 6 महिने असतात, तर साधारणतः 6 महिन्यामध्ये एक ऑलमोस्ट 24-25 दिवस त्यांचं खाडं पडतं. ती मजुरी बुडते. ती बुडल्यानंतर ती उचल जी घेतलेली असते काय 2 लाख 4 लाख ती फिटत नाही. ती उचल फिटली नाही म्हणून नवरा बायकोवरती ताण पडतो आणि त्या गडबडीमध्ये त्या गोंधळामध्ये तिला असं वाटायला लागतं. आणि हे कसं सुरू झालं साधारणतः 2002-3 पासून हे जास्त प्रमाण म्हणजे हळूहळू वाढत गेलं आणि 18-19ला ते खूपच पिकलं होतं. म्हणजे शासनानं पण त्यावेळी सर्वे ज्यावेळी केला ना तर साधारणतः 13,000 स्त्रियांची शासनाची आकडेवारी आहे. कारण काय तर एक त्या स्त्रियांचं अज्ञान, शिक्षण कमी, त्यामुळं सातत्यानं कष्टाचं काम करणं. जेव्हा कष्टाचं काम करतं म्हणजे मी जेव्हा मोजलं एक मोळी उचलण्यासाठी ते बांधण्यासाठी 1 मिनिटामध्ये ती स्त्री 4 वेळा खाली वागते आणि त्या 4 वेळा वाकण्यानं सातत्यानं ओटी पोटावरती ताण येतो, ते ब्लडिंग सातत्यानं सुरू राहतं आणि ते ब्लडिंग वाढलं की मग आजारपण येतं आणि आजारपणामधून मग हे सगळे खाली होतात. त्यापेक्षा मग स्त्रियांना जो मार्ग सापडला आणि त्यांनी नंतर काही डॉक्टरांकडे भेटणं आणि त्यांनी सुचवलं, त्यातून हे प्रमाण वाढत गेलं. किती स्त्रियांनी गर्भाशयाच्या पिशव्या तुमच्या नात्यातल्या काढलेल्या होत्या ते सांगत. पहिल्यांदा म्हणजे मी आजी सोबत लहानपणापासून राहत होतो आणि आजीची म्हणजे मी साधारणतः 8वी-9वी असताना आजीची पिशवी काढलेली वयाच्या 45-46 दरम्यान. माझ्या नातेवाईकांपैकी मी जो सर्वे केला त्या 37 स्त्रिया हे ऑलमोस्ट त्या सगळ्या म्हणजे जवळचे आमचे नातेवाईक मध्ये. आणि आमचं कुटुंब म्हणजे वडिलांची इच्छा होती की तू शिकावं मुलांनी, आणि ते शिकल्यानंतर मी आता हे जर्नलिझम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी चालेल. म्हणजे ही एक मोठी समस्या आहे आणि याच्यावर काहीतरी मोठा इलाज निघाला पाहिजे. अन्यथा या हजारो ऊस मजदूर स्त्रिया आहेत, त्यांच्या दुःख दैन्याला पारावार उरणार नाही आणि हा एक मोठा राक्षसी प्रश्न आहे आणि त्याला सर्वांनीच त्यामध्ये लक्ष घालून त्याची सोडवणूक करण्याची गरज आहे. पण या विषयावर ही जी ऊस नावाची कादंबरी या माझ्या मित्रांनी लिहिलेली आहे ज्ञानेश्वर जाधवर, तर यांची ही कादंबरी प्रत्येकानं वाचावी आणि मग यांच्यातल्या स्त्रियांच्या दुःखाची ही परी पाहताना आपल्या डोळ्यातून आसवांच्या सरी खाली वाहिल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे. आणि एवढंच नव्हे तर अनेक निगृह वाङ्मयातील उत्तम कादंबऱ्या वाचत असताना आणि त्यातल्या स्त्रियांचं दुःखदैन्य पाहत असताना मला या कादंबरीची नेहमी आठवण होते.